हाय फ्रेंड्स, हाय स्मॅश. तर आज आपण ह्या ठिकाणी कर्नाटका TETसाठी महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप महत्त्वाचा सुद्धा आहे. तर यावरती जे प्रश्न आहेत खूप परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहेत. तर ह्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तर पहिला प्रश्न आहे या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न. ह्यू एन संगचे प्रसिद्ध साहित्य. ये ऑप्शन्स: सियुकी, इंडिका, सी जिओग्राफी, डी गोकोकी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ये सियुकी हे उत्तर आहे. ह्यू एन संगचे प्रसिद्ध साहित्य. दुसरा प्रश्न आहे पुरातत्व आधाराचे उदाहरण. पुरातत्व आधाराचे उदाहरण: ऑप्शन्स: ए देशी साहित्य, बी मौखिक आधार, सी विदेशी साहित्य, डी नाणेशास्त्र. तर पुरातत्व आधाराचे उदाहरण हे डी ऑप्शन्स नाणेशास्त्र आहे. तर यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कन्नड भाषेतील पहिला शिलालेख कोणता. तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत: ए ऐहोळे शिलालेख, बी हलमिडी शिलालेख, सी अलाहाबाद स्तंभ शिलालेख, डी ताळगुंद शिलालेख. तर या ठिकाणी ऑप्शन्स बी हलमिडी शिलालेख हे कन्नड भाषेतील पहिला शिलालेख आहे. तर यानंतरचा प्रश्न आहे उत्तर मेरूर शिलालेख यांच्या काळातील आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत: ए पांड्य, बी चेर, सी चोळ, डी सातवाहन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी चोळ या घराण्यातील उत्तर मेरुरी शिलालेख आहे. तर यानंतरचा प्रश्न आहे मौखिक आधारचे एक उदाहरण द्या. तर या ठिकाणी ऑप्शन्स: ए शिलालेख, बी लावणी, सी अवशेष, डी स्मारक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी लावणी हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. मौखिक आधाराचे उदाहरण तर बी हे लावणी आहे. तर यानंतर 6वा प्रश्न आहे भारतात पहिला शिलालेख जारी करणारा राजा कोणता. तर या ठिकाणी ऑप्शन्स आहे: ए अशोक, बी कनिष्क, सी हर्षवर्धन, डी समुद्रगुप्त. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए भारतातील पहिला शिलालेख जारी करणारा सम्राट अशोक. तर यानंतरचे प्रश्न पाहूया आपण. काही खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात आहेत. ते सुद्धा आपल्याला बहुपर्यायीमध्ये प्रश्न विचारले जातात. तर ते कसे प्रश्न असतील, कोणते प्रश्न असतील याच्यावरती आपण थोडक्यात चर्चा करूया. तर तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहे हा व्हिडिओ. तर शेवटपर्यंत पहा जरूर. तर 7वा प्रश्न आहे पहा, साधने म्हणजे काय. तर साधने म्हणजे काय हे 4 ऑप्शन्समध्ये ज्यावेळेला दिलेलं असेल तर त्यावेळेला प्रश्नाचं उत्तर शोधणं कठीण असतं. थोडक्यात आयडिया येते आपल्याला. तर साधने म्हणजे काय, इतिहासाच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या इमारती, शिलालेख, नाणी, कलाकृती अशा शब्दांचा वापर केलेला असेल असे अवशेष असतील, याला मौखिक परंपरांचा स्रोत असा म्हटला जातो, त्याला साधने असे म्हणतात. तर इतिहासाची लिखाण करण्यासाठी किंवा रचना करण्यासाठी पुराव्यांचा आधार होतो, तर याला साधने असे म्हणतात. 8वा प्रश्न आहे चांद बरदाई यांनी कोणते साहित्य लिहिले आहे. तर चांद बरदाईने लिहिलेले साहित्य पृथ्वीराज रासो आहे. पुढचा प्रश्न पहा, श्रीविजयाला आश्रय देणाऱ्या राजाचे नाव सांगा. राजा अमोघ वर्ष ज्याने श्रीविजयाला आश्रय दिला होता. त्यानंतर सिलोनीचे 2 प्रसिद्ध साहित्य कोणती आहेत. सिलोनीचे कोणते साहित्य आहेत. एक आहे दीपवंश आणि महावंश, हे सिलोनीचे साहित्य आहेत. पुढचा प्रश्न आहे नाण्यशास्त्र म्हणजे काय. नाण्यशास्त्र म्हणजे नाण्यांचे स्वरूप, उत्क्रांती आणि विकास यांचा अभ्यास. यानंतरचा प्रश्न आहे ताजमहल कोणत्या ठिकाणी आहे. खूप सोपा प्रश्न आहे. ताजमहल हे आग्रा या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न बेंगलोरमधील रोमन नाण्यावरून काय सिद्ध होते. तर या ठिकाणी 2000 वर्षापूर्वीपासून भारताचे रोम या देशाशी व्यापारी संबंध होते हे माहिती होते. पुढचा प्रश्न पाहूया आपण. या ठिकाणी जिओग्राफी हे साहित्य कोणी लिहिले. तर जिओग्राफी हे पुस्तक किंवा साहित्य टोलेमीने लिहिले आहे. तर पुढच्या पाठावरील काही महत्त्वाचे प्रश्न आहेत.
या ठिकाणी भारतीय किनारपट्टीची लांबी यावरील काही ऑप्शन्स दिलेले आहेत. 7,100 किलोमीटर, 6,800 किलोमीटर, 6,100 किलोमीटर आणि 8,500 किलोमीटर. पण या ठिकाणचे ऑप्शन्स थोडंसं कन्फ्युजिंग आहे. 6,100 किलोमीटर हे फक्त भूभागाचं आहे, पण ज्या वेळेला अंदमान निकोबार बेटांचं जर संग्रह एकत्र केलं किंवा किलोमीटर एकत्र केलं तर 7,516 किलोमीटर होतो. तर हे लक्षात ठेवा, 7,516.6 किलोमीटर इतका आन्सर यायला पाहिजे. जवळपास तुम्ही हे 6,100 असेल तर ठीक आहे, नसेल तर 7,100च्या जागी आपण 7,516 किलोमीटरचं उत्तर देऊ शकता. यानंतरचा प्रश्न आहे, पाहूया. नदी जी भारताला 2 समान भागामध्ये विभागते. तर भारताचे उत्तर भाग आणि दक्षिण भाग किंवा उत्तर भारत दक्षिण भारत असं कोणत्या नदीमुळे होते? ए ऑप्शन्स यमुना नदी, बी गंगा नदी, सी सिंधू नदी आणि डी नर्मदा नदी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नर्मदा नदी. डी ऑप्शन्स आहे, पहा. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा दक्षिण शेजारी देश, भारताच्या दक्षिणेकडे असलेला देश कोणता? तर या ठिकाणी ए ऑप्शन श्रीलंका, बी पाकिस्तान, सी बांगलादेश, डी भूतान. या प्रश्नाचं उत्तर आहे ए श्रीलंका. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा प्राचीन प्रदेश व्यापार याच मार्गाने होत असे. ए भूमार्ग, बी समुद्रमार्ग, सी वायुमार्ग, डी रेल्वे मार्ग. तर कोणत्या मार्गाने प्राचीन भारतामध्ये व्यापार चालत होता? तर सागरी मार्गाने. तर ऑप्शन्स सागरी मार्ग म्हणजे समुद्रमार्ग, बी ऑप्शन्स यानुसार येतो. यानंतरचा प्रश्न आहे, पहा. भारत आशिया खंडाच्या या भागात आहे. आशिया खंडाच्या कोणत्या भागामध्ये आहे भारत? तर ऑप्शन्स पाहूया. ए दक्षिण बाजू, बी उत्तर बाजू, सी पूर्व भाग, डी पश्चिम भाग. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण बाजू. या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पहा. इतिहासपूर्व काळात राखेचे अंश आढळलेले ठिकाण. ए हुन्नसगी, बी कर्नूल, सी हडप्पा, डी लोथल. या प्रश्नाचं उत्तर आहे कर्नूल, आंध्र प्रदेशमधलं. या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आहे. त्यानंतर पाहूया, काही महत्त्वाचे एका वाक्यातील उत्तरे आहेत, पण ते तुम्हाला फक्त ऐकून त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं नाही, फक्त ऐकून हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयोगी असणार आहे. तर याच्यावरती इतिहासपूर्व काळ म्हणजे काय, हे 4 ऑप्शन्समध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तरी अशा वेळेला या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजेत? तर इतिहासपूर्व काळ म्हणजे मानवानी लेखनकला शोधापूर्वीचा जो काळ होता त्याला पूर्व ऐतिहासिक काळ असं म्हणतात. तर ज्या काळामध्ये लिखाण केलं जात नव्हतं, म्हणजे हे पाषाण युगामध्ये येतो. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती? म्हणजे आता सध्या किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, भारतात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, ज्यात राजधानी दिल्लीचा समावेश होतो. पुढचा प्रश्न पहा. जगातील सर्वोच्च शिखरे कोणत्या पर्वत श्रेणीत आहेत? तर या ठिकाणी हिमालय पर्वत श्रेणीमध्ये जर पाहिलं तर 3 आहेत, बृहद हिमालय, मध्य हिमालय आणि शिवालिक टेकड्या. तर याच्यामध्ये सर्वोच्च शिखर कोणते आहे असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये हिमालय पर्वतरांगा ही जगातील सर्वात उंच शिखर असलेली पर्वतरांगा आहे. यामध्येच माउंट एव्हरेस्ट आहे, नेपाळ आणि तिबेटच्या मध्ये. यानंतरचा प्रश्न पाहूया. प्राचीन वैदिक संस्कृतीचा जन्म येथे झाला, त्या नदीच्या किनाऱ्याचे नाव काय? तर किंवा नाव सांगा असं म्हटलेलं आहे. तर कोणत्या किनाऱ्यावरती झालं आहे? सिंधू गंगा नदीचे जे मैदाने आहेत, या नदीच्या काठावर जिथे प्राचीन वैदिक संस्कृतीचा उगम झालेला आहे, हे लक्षात असू द्या. कुठल्या? सिंधू गंगा नदीचे मैदान या प्रदेशामध्ये वैदिक संस्कृतीचा जन्म झालेला आहे. पुढचे प्रश्न पाहूया. या ठिकाणी पहा, रेऊपट्टणाच्या विकासामुळे कोणत्या शक्तिशाली राज्यांचा उदय झालेला आहे? तर या बंदरामुळे कुठल्या ठिकाणाचा विकास झालेला आहे किंवा कुठल्या राज्यांचा झालेला आहे? राज्यकर्त्यांचा पांड्य, चेर आणि चोळ या राज्यांचा काय झालेला आहे? उदय झालेला आहे. सिंधू संस्कृतीचा शोध कुठल्या वर्षी लागलेला आहे? ए ऑप्शन्स 1920 ते 1921 या दरम्यान, बी ऑप्शन्स 1925 ते 1926च्या दरम्यान, 1911 ते 1912, डी ऑप्शन्स काय आहे 1947 ते 1948.
तर या दरम्यानमध्ये म्हणजेच सिंधू संस्कृतीचा शोध हे 1920, 21, 22च्या दरम्यानमध्ये लागलेला आहे. कारण R.D. बॅनर्जी आणि दयाराम साहनी यांनी शोधून काढलेले ठिकाण आहेत. हरप्पा हे पहिलं ठिकाण, त्याच्यानंतर मोहेंजोदारो हे दुसरं ठिकाण शोधून काढलेलं होतं. यानंतरचा प्रश्न आहे पहा, जगातील भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या संशोधनाविषयी जगासमोर प्रथम माहिती प्रकट करणारा कोण होता? की यामध्ये ए ऑप्शन्स दयाराम साहनी, बी R.D. बॅनर्जी, सी जॉन मार्शल, डी कनिंगम. तर या ठिकाणी जगासमोर माहिती दिलेली होती वर्तमानपत्रामधून, ती कोण? त्या व्यक्तीचं नाव म्हणजे सी जॉन मार्शल यांनी दिलेली होती. यानंतरचा प्रश्न पहा, मातीच्या चुली सापडलेले स्थळ. मातीच्या चुली कुठे सापडलेल्या आहेत? ऑप्शन्स ए कालिबंगन, बी मोहेंजोदारो, सी हडप्पा, डी अजंता. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे चुली सापडलेले ठिकाण हे ए ऑप्शन्स कालिबंगन या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न पहा, अशी जागा जेथे पावसाचे पाणी चांगल्या प्रकारे जमा करण्याची व्यवस्था आहे. सिंधू संस्कृतीमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. तर ऑप्शन्स ए कालिबंगन, बी धोलविरा, सी लोथल, डी हडप्पा. या प्रश्नाचं उत्तर आहे धोलविरा. बी ऑप्शन्स हे करेक्ट आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, या ठिकाणी एक भव्य जहाज सापडले. कोण्या ठिकाणी सापडलेलं आहे भव्य जहाज? तर ए धोलविरा, बी लोथल, सी कालिबंगन, डी मोहेंजोदारो. तर या ठिकाणी म्हणजेच कुठल्या ठिकाणी सापडलेलं आहे? लोथल या ठिकाणी सापडलेलं आहे. कारण हे सिंधू संस्कृतीमधील गुजरात या प्रदेशामधील एक बंदर महत्त्वाचं होतं. तर त्या ठिकाणी भव्य जहाज सापडलेले आहे. पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी पहा, हडप्पा संस्कृती पहिल्यांदा कोणी घोषित केले किंवा कोणी जाहीर केलेला आहे? तर हडप्पा ही संस्कृती जॉन मार्शल यांनी जाहीर केलेला आहे. आताच आपण पाहिलेला आहे ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा. पुढचा प्रश्न आहे पहा, वैदिक काळातील संस्कृतीचा काळ सांगा. कोणत्या काळामध्ये संस्कृतीचा विकास झालेला होता किंवा वैदिक काळाचं झालेलं होतं? तर हे वैदिक संस्कृतीचा काळ हे 1500 ईसापूर्व किंवा सामान्य शक पूर्व ते 700 सामान्य शक पूर्व या दरम्यानमध्ये वैदिक काळातील संस्कृतीचा विकास झालेला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न पहा, वेद या शब्दाची उत्पत्ती सांगा. वेद म्हणजे आपल्याला माहिती आहे, वेद या शब्दाची उत्पत्ती, या वेद ह्या कुठल्या शब्दापासून आलेला आहे? विदपासून. विद म्हणजेच ज्ञान असा होतो. तर पुढचा प्रश्न पहा, सर्वात जुना वेद कोणता? कारण आपल्याला माहिती आहे 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे सर्वात जुना हे ऋग्वेद आहे. तर चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. या ठिकाणी पहा, वर्ण पद्धतीचा उल्लेख ऋग्वेदातील कोणत्या मंडलातील कोणत्या सूक्तात आहे? तर कोणत्या सूक्तामध्ये केलेला आहे? ते ऋग्वेदातील पुरुष सूक्तात वर्ण व्यवस्थेचा उल्लेख केलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, उत्तर वैदिक काळातील प्रमुख व्यवसायाचे नाव सांगा. प्रमुख व्यवसाय कोणता होता वैदिक काळातील? तर त्या ठिकाणी वैदिक काळातील मुख्य व्यवसाय होता ते शेती, पशुपालन होतं. शेती म्हटलं तर चालेल. पुढचा प्रश्न पहा, ऋग्वेदामध्ये किती स्तोत्र आहेत? किती होते सांगा पाहू. ऋग्वेदात किती आहेत? 1028 स्तोत्रे आहेत. पुढचा प्रश्न, जगातील प्रमुख संस्कृतीची नावे सांगा. कोणकोणते संस्कृती आहेत आपल्याला माहिती आहेत? इजिप्तची संस्कृती आहे, मेसोपोटेमियन संस्कृती, चीनची संस्कृती आहे, सिंधू संस्कृती आहे. हे आपल्याला प्रमुख अमेरिकन संस्कृती आहेत, माया, इंका असे अनेक प्रमुख संस्कृत्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, सरस्वतीला किंवा सरस्वती नदीला काय म्हणतात? कोणत्या नावाने ओळखतात? सरस्वती नदीला गुप्तगामिनी म्हणून ओळखले जाते. हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. यानंतरचा प्रश्न पहा, सिंधू संस्कृतीच्या खुणा बहुतेक कोणत्या ठिकाणी आढळतात? तर सरस्वती संस्कृतीचे अवशेष प्रामुख्याने सिंधू आणि पंजाब प्रांतात आढळतात. तर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. या ठिकाणी काही बहुपर्यायी प्रश्न आहेत. काय आहे बघा प्रश्न, नाईल नदीच्या काठावर कोणत्या संस्कृतीचा उदय झाला? कोणत्या झालेला आहे? ऑप्शन्स ए इजिप्शियन संस्कृती, बी माया, सी सिंधू संस्कृती, डी इंका संस्कृती. नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये कोणत्या संस्कृतीचा उदय झालेला आहे? ए ऑप्शन्स इजिप्शियन संस्कृती झालेली आहे. कारण नाईल नदी ही सर्वात लांब नदी आहे. भारतातील कोणती आहे सर्वात लांब नदी? गंगा नदी आहे. पुढचा प्रश्न पहा, ख्रिस्तपूर्व 4थ्या शतकात
पर्शिया जिंकणारा राजा कोणता? ऑप्शन्स ए कॅम्बेसिस, बी अलेक्झांडर, सी ऑगस्टस, डी क्लिओपाट्रा. तर या ठिकाणी बी ऑप्शन्स अलेक्झांडर हा राजा होता. पर्शियाचा राजा कोण होता? अलेक्झांडर याने जिंकलेला होता ख्रिस्तपूर्व 4थ्या शतकामध्ये. त्यांनीच पौरस यांच्या विरुद्ध लढा देऊन पूर्ण राजस्थान पंजाबचा प्रदेश जिंकलेला होता आणि त्याच दरम्यानमध्ये चंद्रगुप्त मौर्यांनी त्यांचा पराभव करून म्हणजे सेल्युकसला तिथं नेतृत्व करण्याचं दिलेलं होतं आणि त्या ठिकाणी सेल्युकसचा पराभव केलेला होता चंद्रगुप्त मौर्यांनी आणि त्यानंतर मॅगस्थेनिसला पाठवलेलं होतं कुठलं? चंद्रगुप्ताच्या दरबारामध्ये दूत म्हणून. आणि त्यावेळेला त्यांनी इंडिका हे ग्रंथ लिहिलेलं होतं, हे साहित्य लिहिलेलं होतं. तर पुढचा प्रश्न पहा. मेसोपोटेमियामध्ये पहिली लेखन पद्धत कोणी विकसित केली? ए बॅबिलोनियन, बी एसिरियन, सी सुमेरियन, डी चाल्डियन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी सुमेरियन किंवा क सुमेरियन. या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न पाहूया. बॅबिलोनियन झुलती बाग बांधणारा राजा. ए अमेटिस, बी नेबुचदनेबर, सी किंवा क सुमेरियन, ड हमरुपी. या प्रश्नाचं उत्तर आहे नेबुचदनेझर. बी ऑप्शन हे करेक्ट आहे. यानंतरचा प्रश्न आहे हो यांग हो नदी या देशात वाहते. कुठल्या देशामध्ये हो यांग हो ही नदी वाहते पाहूया. तर ऑप्शन्स आहेत ए चीन, बी युनायटेड स्टेट्स, सी भारत, डी रशिया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए चीन या देशामध्ये हो यांग हो नदी वाहते आणि ह्याच नदीला चीनचे दुःखाश्व असं सुद्धा म्हणतात. येल्लो नदी म्हणून ओळखली जाऊ शकते. पुढचा प्रश्न पहा. चीनच्या ग्रेट भिंतीची लांबी किती किलोमीटरमध्ये आहे? किमी म्हणजेच किलोमीटरमध्ये आहे. 100 किलोमीटर, बी 5000 किलोमीटर, सी 10,000 किलोमीटर, डी 2000 किलोमीटर. किती हजार किलोमीटर आहे चीनची जी सर्वात लांब भिंत आहे जगातील? तर त्या भिंतीची लांबी आहे 5000 किलोमीटर इतकी आहे. त्याच्यापेक्षाही जास्त होऊ शकते. पुढचा प्रश्न पहा. इंका संस्कृतीच्या लोकांचा देव कोणता? ए जमीन, बी चंद्र, सी सूर्य, डी समुद्र. तर कुठल्या देवाची त्यांनी पूजा करत होते इंका संस्कृतीमध्ये? तर ते सूर्य देवाची पूजा करत होते. पुढचा प्रश्न पहा. हिरोग्लिफिक्स हे यांचे स्वतःचे लेखन आहे. कोणाचे आहे? ऑप्शन्स ए माया, बी इजिप्शियन संस्कृती, सी बॅबिलोनियन, डी सिंधू संस्कृती. तर यामध्ये इजिप्शियन संस्कृतीची काय आहे? हिरोग्लिफिक्स हे स्वतःचे लेखन आहे. त्यालाच पवित्र लिखाणसुद्धा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न आहेत. रोमन लोकांच्या भाषेचे नाव सांगा. तर रोमन लोकांची भाषा कोणती होती? लॅटिन भाषा होती. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे. मेसोपोटेमियाला 2 नद्यांचा देश कोणी म्हटले? तर या ठिकाणी या प्रश्नाला उत्तर आहे ग्रीक लोकांनी. ग्रीक लोक टायग्रिस आणि युफ्रेटिस हे 2 नद्या मेसोपोटेमियन संस्कृतीच्या मध्ये विस्तारलेली आहे. तर त्या 2 नद्यांच्या मधल्या भागाला दो आब सुद्धा म्हणलं जात होतं. तर ते कुठली नद्या आहेत? युफ्रेटिस आणि टायग्रिस. तर यामध्ये मेसोपोटेमियन संस्कृतीचा उदय झालेला होता. तर हे कोण म्हटलेलं होतं 2 नद्यांच्या देशामधला 2 नद्यांचा देश म्हणून? तर ग्रीक लोकांनी म्हटलेलं होतं. पुढचा प्रश्न पहा. इजिप्तच्या राजांना काय म्हटले जात असे? तर इजिप्तच्या राजांना फेरोहा असं म्हटलं जात होतं. पुढचा प्रश्न. मम्मीज म्हणजे काय? तर मम्मीज हे कशाला म्हणतात? तर मम्मीज हे मृत व्यक्तींच्या शरीरावर विविध रसायनांचा लेप देऊन पातळ कापडामध्ये गुंडाळून ते जतन केले जात होते ते शरीर आणि त्यानंतर त्याच्यावरती पिरॅमिड्स बांधले जात होते. हे इजिप्शियन संस्कृतीची देण आहे बघा, पिरॅमिड्स. तर याच्यानंतर पिरॅमिड्स म्हणजे काय हा प्रश्न आलेला आहे. तर या पिरॅमिड्स हा ग्रीक राजांच्या थडग्यावर बांधलेला सर्वात उंच मनोरा आहे, त्याला म्हणतो आपण पिरॅमिड्स. तर यानंतरचा प्रश्न आहे. अलेक्झांड्रिया शहर बांधणाऱ्या राजाचे नाव सांगा. कोणता राजा बांधलेला आहे? राजा
टोलेमीने अलेक्झांड्रिया शहर वसविलेले आहे? पुढचा प्रश्न पहा. मेसोपोटेमियन संस्कृतीचे केंद्र कोणते होते? मेसोपोटेमियन संस्कृतीचे केंद्र कोणते होते? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे युफ्रेटिस आणि तैग्रिस ह्या नद्यांच्या मधला प्रदेशाला मेसोपोटेमियन संस्कृतीचे केंद्र म्हटले जाते. पुढचा प्रश्न पहा. सुमेरियन प्रार्थनास्थळांना काय म्हणतात? तर सुमेरियनांना झिगुरात किंवा सुमेरियन लोकांचे प्रार्थनास्थळ असे म्हणतात. झिगुरात हे म्हटलं जातं. यानंतरचा प्रश्न पाहूया. बॅबिलोनियन लोकांचा प्रसिद्ध राजा कोणता होता? कोण होता प्रसिद्ध राजा? तर बॅबिलोनियनचा प्रसिद्ध राजा नेबुचडनेझर हा होता. यानंतरचा प्रश्न पहा. चीनी संस्कृतीचा पहिला राजवंश कोणता होता? तर चीनी संस्कृतीमधील शांग राजवंश हे चीनमधील पहिली संस्कृतीचं राजवंश होतं. तर ते कोणते प्रश्न आहेत? ते म्हणजे गौतम बुद्धाच्या शिकवणी लोकप्रिय बनवणारे मुख्य घटक कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा. 4 उदात्त सत्य, प्राकृत भाषा, साधा पोशाख, अष्टांग मार्ग. या चारीपैकी कुठल्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं? या गौतम बुद्धाच्या शिकवणी लोकप्रिय बनवणारे मुख्य घटक कोणते होते? तर ते म्हणजेच अष्टांग मार्ग, डी अष्टांग मार्ग आहे. खालीलपैकी कोणते सनातन धर्माचे पाया मानले जातात? सनातन धर्माचा पाया कुठला आहे? तर या ठिकाणी दृष्टी किंवा दर्शन म्हटलं जातं. ऑप्शन्स ए पाहूया. दंतकथा नाही आहे, बी मिथक नाही आहे, सी वेद नाही, डी दृष्टी किंवा ह्यालाच दृष्टांत किंवा दर्शन असं म्हटलं जातं बघा. तर दर्शन हे सनातन धर्माचा पाया म्हटला जातो. यानंतरचा प्रश्न आहे. हिंदू धर्माला सनातन धर्म म्हणतात कारण? तर ऑप्शन्स पहा. वैदिक विधी आहेच म्हणून, बी याला पौराणिक कथा आणि तत्त्वज्ञानाचा आधार आहे म्हणून, सी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे म्हणून, या डी प्राचीन काळापासून प्रचलित आहे म्हणून. कोणत्या कारणामुळे हिंदू धर्माला सनातन धर्म म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी प्राचीन काळापासून प्रचलित आहे म्हणून. पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी काही एका वाक्यामध्ये आहेत. तर या प्रश्नांची उत्तरे पाहूया. श्रवणबेळगोळ येथे सहलीला गेलात तेव्हा पांढऱ्या पोशाखात असलेल्या जैन ऋषींना तुम्ही कोणत्या पंथाचे म्हणून ओळखता? कारण आपण पाहिलेलं आहे जैन धर्माचे 2 पंथ, श्वेतंबर आणि दिगंबर. श्वेतंबर म्हणजेच पांढऱ्या पोशाखात असलेले. तर त्या ऋषींना काय म्हणून ओळखता? तर या ठिकाणी पांढरे कपडे घालणाऱ्या जैन ऋषींना आपण जैन धर्माचे श्वेतांबर पंथाचे सदस्य किंवा अनुयायी म्हणतो. यानंतरचा प्रश्न पहा. स्मृती म्हणजे काय? तर स्मृती म्हणजेच वेदोत्तर रचना आणि वैदिक उपनिषदांच्या स्मरणाला स्मृती म्हणतात. उपनिषदाच्या स्मरणाला स्मृती म्हणतात, हे लक्षात ठेवा. हा प्रश्न येऊ शकतो. यानंतर पहा. पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळात रचलेल्या वेदांची नावे सांगा. पूर्व वैदिक काळामध्ये ऋग्वेद रचला गेलेला आहे आणि उत्तर वैदिक काळामध्ये यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद रचले गेलेले आहेत. या चौकटीत दिलेल्या यादीतून सध्या बौद्ध धर्माचे पालन केले जाणारे देश निवडा आणि लिहा असं म्हणलेलं आहे. यामध्ये कोणकोणते देश असतील? बांगलादेश दिलेला आहे, श्रीलंका, बर्मा, इंडोनेशिया, रशिया, चीन, अमेरिका, नेपाळ, भूतान, जावा, तिबेट, ऑस्ट्रेलिया, जपान, कंबोडिया, मलेशिया दिलेला आहे. यापैकी आपण काही महत्त्वाचे देश आपण वेगळे करू शकता. श्रीलंका, बर्मा, चीन या देशामध्ये काय आहेत? बौद्ध आहेत. त्याचबरोबर भूतान, त्यानंतर तिबेट, त्यानंतर कुठल्या देशामध्ये आहेत पहा? जपानमध्ये आहे. त्यानंतर पहा कंबोडिया. हे बौद्ध धर्म असलेले देश आहेत. यानंतरचा प्रश्न पाहूया. चला, या ठिकाणी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण? ए अशोक, बी बिंदुसार, इथं थोडंसं मिस्टेक झालेलं आहे, सी चंद्रगुप्त मौर्य, डी चाणक्य. कोण आहे मौर्य साम्राज्याचा संस्थापक? सी चंद्रगुप्त मौर्य. पुढचा प्रश्न पहा. चाणक्याची साहित्य कृती कोणती? ए रामायण, बी अभिज्ञान शाकुंतला, सी अर्थशास्त्र, डी महाभारत.
तर चाणक्याचं कोणतं आहे साहित्य? अर्थशास्त्र. पुढचा प्रश्न पहा, ज्या युद्धामुळे अशोकाला बौद्ध धर्म स्वीकारण्यास प्रेरणा मिळाली? ए बक्सारचं युद्ध, बी कलिंग युद्ध, सी उज्जैनची लढाई, डी प्लासीची लढाई. तर सम्राट अशोकाला बौद्ध धर्म स्वीकारण्यास प्रेरणा मिळाली होती ती म्हणजे बी कलिंग युद्धामुळे. तर पुढचा प्रश्न पहा, सर्वात जास्त वापरलेली भाषा डॅश आहे? अ संस्कृत, ब तमिळ, क प्राकृत, ड पार्शियन. कोणत्या भाषेचा जास्त वापर झालेला आहे? प्राकृत भाषेचा झालेला आहे त्यावेळेला. यानंतर पहा, कुशाण साम्राज्याचा प्रमुख सम्राट कोण आहे? त्याचे 4 ऑप्शन्स पाहूया. कनिष्क, ए कनिष्क, बी हर्षवर्धन, सी अशोका, डी चंद्रगुप्त. तर कोण आहे प्रसिद्ध? कनिष्क महत्त्वाचा प्रसिद्ध राजा होता. कुशाण घराण्याचा संस्थापक कजुल कडफायसिस हा होता. भीम कडफायसिस आणि कनिष्क, तर कनिष्क हा प्रसिद्ध राजा होता. यानंतर पाहूया, गांधार शैली कशाशी संबंधित आहे? गांधार हे कंधार अफगाणिस्तानमधून ते कुशाण घराण्यांचं वर्चस्व चालू होतं. तर त्या ठिकाणी गांधार शैलीचं एक त्या ठिकाणी शाळाच त्यांनी स्थापन केली होती. गांधार शैली कशाशी संबंधित आहे? यापैकी नाही. ए बी नृत्य, सी बौद्ध शिल्प, डी जैन शिलालेख. तर कशाशी संबंधित आहे? बौद्ध शिल्पकला. बौद्ध शिल्प याच्यामध्ये गांधार शैली दिसून येते, कारण बुद्धांची त्यांनी शिल्प तयार केलेले आहेत गांधार शैलीमध्ये. कनिष्काच्या पुढचा प्रश्न पहा, कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची विकसित झालेली शाखा कोणती? ए हीनयाना, बी महायान, सी लमयान, डी वज्रयान. तर कनिष्काच्या काळामध्ये महायान ही प्रसिद्ध झालेली होती किंवा विकसित झालेली होती ही शाखा. यानंतरचा प्रश्न पहा, चंद्रगुप्त मौर्य यांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस कोणता धर्म स्वीकारला? ए बौद्ध धर्म, बी वैष्णव धर्म, सी जैन धर्म, डी शैव धर्म. तर कोणता धर्म स्वीकारलेला होता? सी जैन धर्म स्वीकारलेला होता चंद्रगुप्त मौर्य. पुढचा प्रश्न पहा, एका वाक्यामध्ये आहेत पण ते तुम्हाला ऑप्शन्समध्ये विचारू शकतात. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, फक्त ऐका, बघा आणि तर लाईक जरूर करा. प्रश्न काय पहा, चाणक्याची इतर नावे कोणती? कोणत्या नावाने ओळखला जात होता चाणक्य? तर विष्णुगुप्त आणि कौटिल्य ही त्यांची नावे आहेत, कारण कौटिल्यच किंवा चाणक्य किंवा विष्णुगुप्त यांनीच अर्थशास्त्र लिहिला होता आणि चंद्रगुप्त मौर्याला प्रशिक्षण देऊन त्यांनी नंद घराण्याचा वंश संपवला होता, धनानंदाचा पराभव केला होता आणि भारतामध्ये मोठं राज्य विस्तारित केलं होतं. तो भारतातील पहिलं साम्राज्य होतं, ते म्हणजे मौर्य घराणे. यानंतरचा प्रश्न पहा, अशोकाच्या शिलालेखाची भाषा कोणती आहे? तर कोणत्या भाषेमध्ये त्यांनी हे केलेलं होतं? तर सम्राट अशोकाने प्राकृत भाषेमध्ये, कारण जास्त वापर केला जात होता, तर प्राकृत भाषेमध्ये त्यांनी शिलालेखाची किंवा शिलालेखावरती लिखाण करण्यासाठी प्राकृत भाषेचा वापर केला होता. यानंतर पहा, कुशाणांची राजधानी कोणती होती? तर कुशाण या साम्राज्याची राजधानी होती पुरुषपूर. हे पुरुषपूर यांची राजधानी होती. पुढचा प्रश्न पहा, अशोकाने श्रीलंकेला बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी कोणाला पाठवले होते? सम्राट अशोकाने आपल्या मुलाला आणि मुलीला पाठवले होते, हे लक्षात आहे तुम्हाला. तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्या संघमित्रा यांना पाठवलेलं होतं. प्रश्न पहा, जुनागड गुजरात जवळ सुदर्शन तलाव धरण कुणी बांधले? कुणी बांधलेलं आहे? चंद्रगुप्त मौर्य यांनी आपल्या राज्यपाल पुष्पगुप्त यांनी तलाव बांधलेला होता. चंद्रगुप्ताचा राज्यपाल पुष्पगुप्त यांनी बांधलेलं होतं. यानंतरचा प्रश्न पहा, मौर्यांचा इतिहास सांगणाऱ्या ग्रंथांची यादी करा. तर मौर्यांचा इतिहास कुठल्या ग्रंथामध्ये केलेलं होतं? मॅगस्थीन्सनं जे लिहिलेला होता इंडिका. त्याचबरोबर मौर्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे कौटिल्याने लिहिलेला अर्थशास्त्र, त्याच दरम्यानमध्ये विशाखादत्ताचे होते ते मुद्रारक्षित, आणि त्याचबरोबर अशोकाचे शिलालेख, स्तंभ, स्तूप याच्यामधून माहिती सांगितली जात होती मौर्य घराण्यांचा. यानंतरचा प्रश्न आहे पहा, अशोकाच्या काळातील महत्त्वाच्या शहरांची यादी करा. तर कोणकोणते शहर होते त्यावेळेला? सम्राट अशोकाच्या काळातील प्रमुख शहरे म्हणजे पाटलीपुत्र, तक्षशिला, उज्जैनी आणि कलिंग आणि सुवर्णगिरी हे महत्त्वाचे ठिकाण त्यांचे होते व्यापाराचे.
तर याच्यावरती तुम्हाला जोड्या जुळवा किंवा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतरचे प्रश्न पहा. गुप्त साम्राज्याच्या या राजाने अश्वमेध यज्ञ केला होता. तर ऑप्शन्स ए चंद्रगुप्त पहिला, बी इमादी चंद्रगुप्त, सी समुद्रगुप्त आणि डी कुमारगुप्त. कोणी केलं होतं? समुद्रगुप्ताने केलेलं होतं. यस. पुढचा प्रश्न पहा. नालंदा विद्यापीठाची स्थापना या गुप्त शासकाने केली. ए चंद्रगुप्त दुसरा, बी समुद्रगुप्त, सी नरसिंहगुप्त, डी चंद्रगुप्त पहिला. कोणी केलं होतं नालंदा विद्यापीठाची स्थापना? तर या ठिकाणी नरसिंहगुप्त यांनी केलेली होती. यानंतर पहा. या गुप्त राजाला विक्रमादित्य ही पदवी मिळाली होती. कोणाला मिळाली होती सांगा पाहू? तर या ठिकाणी ऑप्शन श्रीगुप्त, बी चंद्रगुप्त दुसरा, सी पहिला चंद्रगुप्त, डी कुमारगुप्त. कोणाला मिळालं होतं? दुसरा चंद्रगुप्ताला, म्हणजेच चंद्रगुप्त दुसरा, बी ऑप्शन्स. पुढचा प्रश्न पहा. पंचसिद्धांतिका या खगोलशास्त्रीय ग्रंथाचे लेखक ए वराहमिर, बी आर्यभट, सी वाघभट, डी कपिल. कोणी लिहिलेलं आहे? वराहमिरनं लिहिलेलं आहे पंचसिद्धांतिका हे साहित्य किंवा खगोलशास्त्राचे ग्रंथ. यानंतरचा प्रश्न आहे. पदार्थ अणूपासून बनलेला असतो हे सिद्ध करणारा प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ कोण होता? पदार्थापासून अणूपासून बनलेला आहे, पदार्थ अणूपासून बनलेला असतो असं कोणी म्हटलेलं आहे? ऑप्शन्स कपिला, ए बी धन्वंतरी, सी सुश्रुत आणि डी चरक. कोणी? कपिला यांनी सांगितलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. दिल्लीतील मेहरुलीचा स्तंभ या धातूपासून बनलेला आहे. ए काश्यापासून बनलेला आहे का, बी पितळ, सी लोखंड आणि डी तांबे. कशाचा आहे मेहरुलीतील लोहस्तंभ? म्हणतो आपण त्याला लोखंडाचे आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. या शास्त्रज्ञानाला भारतीय औषधाचे जनक असे म्हटले जाते. कोणाला म्हणतात? ए भास्कर, बी सुश्रुत, सी धन्वंतरी, डी चरक. कोणाला म्हणतात सांगा पाहू? तर धन्वंतरीला म्हणतात, सी ऑप्शन्स. पुढचा प्रश्न पहा. राजश्री या विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या. बघा, राजश्री या विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या. ए नालंदा, बी वाराणसी, सी उज्जैन, डी प्रयाग. तर कुठल्या विद्यापीठाच्या? नालंदा विश्वविद्यालयाच्या कुलगुरू होत्या. यानंतरचा प्रश्न पहा. गुप्त काळात भारताला भेट देणारा चीनी यात्रेकरू कोण होता? कोण होता? तर गुप्त काळात भारताला भेट देणारा एक चीनी यात्रेकरू फाहियान होता. कोण होता? फाहियान होता. पुढचा प्रश्न पहा. कालिदासाने लिहिलेले सर्वात प्रसिद्ध नाटक कोणते आहे? कोणते आहे? तर ते सर्वात प्रसिद्ध आहे ते म्हणजे अभिज्ञान शाकुंतल हे महान नाटक आहे. पुढचा प्रश्न. हर्षवर्धनाच्या दरबारात असलेल्या 2 प्रसिद्ध कवींची नावे सांगा. हर्षवर्धनाच्या दरबारातील 2 कवी कोण होते? तर ते पुष्यभूती आणि बाणभट्ट हे 2 महत्त्वाचे प्रसिद्ध कवी होते. यानंतरचा प्रश्न आहे. चंद्रगुप्त दुसरा यांच्या काळातील महत्त्वाच्या कवींची नावे सांगा. कोण होते सांगा पाहू? तर या ठिकाणी कालिदास सर्वात महत्त्वाचा कवी होता, त्याचबरोबर शूद्रक होता आणि विशाखा दत्त हे महत्त्वाचे प्रसिद्ध कवी होते. यानंतर वर्धनाच्या काळातील महसूल उत्पन्नाचे प्रमुख साधन सांगा. कोणतं होतं? तर ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमीन महसूल, व्यावसायिकी आणि विक्रीवरती कर लादलं जात होतं, हे महत्त्वाचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे. कालिदासाने लिहिलेल्या महान ग्रंथांची नावे सांगा. कालिदासाने कोणतं लिहिलेलं होतं? मेघदूत, रघुवंश, कुमारस्वामी, ऋतुसंहार आणि अभिज्ञान शाकुंतल हे महान नाटक लिहिलेलं होतं. यानंतरचे प्रश्न पाहूया आपण. चला, किती महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. सातवाहन हे उत्तर भारतातील या वंशाचे राजे होते. मौर्य, गुप्त, कुशाण, नंद. तर कोणता होता? मौर्य. कारण मौर्यांचंच हे सातवाहनाचे काय होते? हे वंशज होते किंवा मांडलिक होते मौर्य घराण्याचे. पुढचा प्रश्न. सातवाहनांचा पहिला स्वतंत्र राजा कोण होता? तर सिमुक, ए बी महापद्म,
सी मयूरवर्मा, डी नरसिंहवर्मा. कोण होता? सिमुख हा स्वतंत्र राजा होता. पहा, हल या राजाने लिहिलेले गाथा सप्तशती ग्रंथाची भाषा कोणती होती? संस्कृतमध्ये लिहिले, ए बी ओरिया, सी कन्नडा, डी प्राकृत. कोणत्या भाषेमध्ये लिहिलेलं होतं? तर प्राकृत भाषेमध्ये लिहिलेलं होतं, डी प्राकृतमध्ये. पुढचा प्रश्न पहा, सातवाहनांनी अनुसरलेला धर्म कोणता? तर सातवाहनांनी कोणता धर्म स्वीकारलेला होता? ते ए जैन, बी बौद्ध, सी वैदिक आणि डी शीख. कोणता होता? सी वैदिक धर्म होता. यानंतरचा प्रश्न पाहूया, मयूरवर्माने हा तलाव विकसित केला. कोणता? चंद्रवल्ली तलाव, बी मांड्या तलाव, सी कदूर तलाव आणि डी लक्कवल्ली तलाव. कोणतं केलेलं आहे? ते म्हणजेच चंद्रवल्ली तलाव हे प्रसिद्ध त्यांनी विकसित केलेलं होतं. यानंतरचा प्रश्न आहे, कदंब काळातील तलगुंडा शिलालेख या भाषेत आहे. तर कन्नडमधला कुठला होता? हलमिडी शिलालेख होता. तर कदंब काळातील तलगुंड हे शिलालेख कुठल्या भाषेत आहे ते लक्षात घेऊया आपण. ए तमिळ, बी तेलुगू, सी संस्कृत, डी कन्नड. कुठल्या भाषेमध्ये होतं? संस्कृतमधलं पहिलं शिलालेख आहे ते म्हणजे तलगुंड शिलालेख आहे, कदंब घराण्यातील आहे. यानंतर त्याच काळामध्ये काकुत्स्वर्माच्या काळामध्ये कन्नडमध्ये जे पहिला शिलालेख होता ते म्हणजे हलमिडी शिलालेख होता. पण हे तलगुंड कुठला आहे? हे संस्कृत भाषेतला आहे, हे लक्षात ठेवा. यापैकी एक प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. त्यानंतर पहा, गंग घराण्याचा प्रसिद्ध राजा हा आहे. ए दडिगा, बी दुर्विनीत, सी रासमल्ला, डी सिरीपुरुष. तर कोण होता? दुर्विनीत हा महत्त्वाचा प्रसिद्ध राजा होता गंग घराण्याचा. यानंतरचा प्रश्न पहा, श्रवणबेळगोळात गोमटेश्वराची मूर्ती कोणी स्थापित केलेली होती? तर हा बाहुबली गोमटेश्वरचा पुतळा म्हणून आपण 58 फूट उंच असं त्यागाची मूर्ती आहे, ते लक्षात येतं आपल्याला. आणि ते कोणा यांनी केलेलं होतं, तयार केलं होतं? ए बाणभट्ट, बी चामुंडराय, सी शिवकुमार आणि डी माधव. कोणी केलेलं होतं? तर हे चामुंडरायानं तयार केलेलं होतं. यानंतरचा प्रश्न पाहूया, सातवाहनांची राजधानी कोणती? सातवाहनांची राजधानी कोणती होती? सातवाहनाची राजधानी श्रीकाकुलम किंवा त्याचबरोबर आता पैठणसुद्धा म्हणून ओळखली जाते. श्रीकाकुलम पण होती, त्याच्यानंतर पैठणसुद्धा ही होती. ह्यापैकी असेल तर तुम्ही प्रश्नांचं उत्तर देऊ शकता. पुढचा प्रश्न आहे बघा, सातवाहनांचा प्रसिद्ध राजा कोण होता? कोण होता सातवाहनांचा? तर गौतमीपुत्र शातकर्णी हा प्रसिद्ध राज्यकर्ता होता. पुढचा प्रश्न पहा, श्रवणबेळगोळच्या गोमटेश्वराच्या मूर्तीचा महामस्तकाभिषेक किती वर्षांनी केला जातो? किती वर्षांनी केला जातो? तर दर 12 वर्षांनी एकदा श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मूर्तीवरील महामस्तकाभिषेक केला जात असतो, 12 वर्षांनी, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, गंगराजाचे दुसरे नाव काय? गंगराजाचा दुसऱ्या नावाने म्हणजेच गंगवाडी या नावाने सुद्धा ओळखले जाते. यानंतर पहा, कदंब घराण्याची राज्यभाषा कोणती होती? कदंब घराण्याची राज्यभाषा संस्कृत आणि प्राकृत ही होती. यानंतरचा प्रश्न पहा, गंग काळातील 4 धर्मग्रंथांची नावे सांगा. कोणती होते 4 गंग घराण्यातील? तर त्या काळामधील दत्तक सूत्र, शब्दावतार, वड्डकथा, गजाष्टक हे गंग घराण्यातील ग्रंथांची नावे मिळतात. यानंतर पहा, दक्षिण भारतावर राज्य केलेल्या राजघराण्यांची यादी करा. कोणकोणते सांगा पाहू? दक्षिण भारतावर राज्य करणारे सातवाहन, कदंब, गंग, चालुक्य, राष्ट्रकूट, पल्लव हे दक्षिण भारतातील राज्य केलेली राजघराणी आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, सातवाहन काळातील महत्त्वाच्या व्यापारी केंद्रांची नावे सांगा. हा प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो. तर ते सातवाहन काळातील नाशिक होतं, कल्याण, भडोज आणि भटकळ ही महत्त्वाची व्यापारी केंद्र होती. हे तुम्हाला विचारला जाऊ शकतो. यानंतरचा प्रश्न आहे पहा, दक्षिण पथेश्वर ही पदवी मिळालेला बदामीचा चालुक्य शासक कोण होता? तर बदामीचा चालुक्य शासक कोण होता? दुसरा पुलकेशी या ठिकाणी आहे बघा. यानंतरचा प्रश्न पहा, कौमुदी महोत्सव या संस्कृत नाटकाचे लेखक कोण? तर कौमुदी महोत्सव याचे विज्जिका हे
लेखक होते. यानंतरचा प्रश्न पहा. कांचीजवळ महाबलीपुरम नावाचे नवीन शहरी यांनी वसवले. कोणी वसवलेलं होतं? नरसिंहवर्मा यांनी वसविलं होतं. पुढचा प्रश्न पहा. हे ठिकाण मंदिराचे पाळणा म्हणून ओळखले जाते. ऐहोळे, तळे, पट्टदकल्लू, बदामी, हंपी. तर ऐहोळे हे मंदिराचा पाळणा म्हणून ओळखला जातो. यानंतरचा प्रश्न आहे बघा. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले ठिकाण कोणतं आहे सांगा पाहू? पट्टदकल्लू हे महत्त्वाचं जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोनं जाहीर केलेलं आहे. यानंतरचे प्रश्न पहा. महाबलीपुरम येथील पल्लव काळातील प्रसिद्ध शिल्पकला कोणती? तर अर्जुनाची तपश्चर्या असलेलं ठिकाण आहे बघा. हे अर्जुनाची तपश्चर्या. पुढचा प्रश्न. पल्लव घराण्याचा पहिला शासक कोण होता सांगा पाहू? पल्लव घराण्याचा पहिला शासक शिवस्कंदवर्मा होता. पल्लव काळात कांचीला भेट देणारा परदेशी प्रवासी कोण होता सांगा पाहू? तर या ठिकाणी ह्युयत्संग हा पल्लव घराण्याला भेट दिलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे पहा. दुसरा पुलकेशीने या पदव्या धारण केल्या. कोणत्या पदव्या धारण केल्या होत्या त्यांनी? दक्षिण पतेश्वर, 3 समुद्रांनी वेढलेल्या प्रदेशाचा अधिपती ही पुलकेशी यांनी काय केलेली आहे? पदवी धारण केलेली आहे. पुढचा प्रश्न. कांचीचे पल्लव राजांची नावे सांगा. तर कांचीचा राजा कोण? पल्लव राजे शिवस्कंदवर्मा, महेंद्रवर्मा, नरसिंहवर्मा पहिला अशा प्रकारे हे अपराजित राज्यकर्ते होते. त्याचबरोबर कर्नाटक हे नाव कोणत्या राज्यघराण्यांनी दिले? कोणत्या घराण्याने दिलेलं आहे? राजवंश कोणता? चालुक्य वंशांचं यांनी कर्नाटक हे नाव दिलेलं आहे. पुलकेशीने महेंद्रवर्मांचा पराभव का केला? कारण नरसिंहवर्मा यांनी पुलकेशी दुसऱ्याचा पराभव केला कारण त्यांनी त्यांचे वर्चस्व स्वीकारण्यास नकार दिला होता. यासाठी त्यांनी काय केलेलं आहे? पुलकेशीने महेंद्रवर्माचा पराभव केलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा किती महत्त्वाचा प्रश्न आहे. वेरूळ येथे कैलासनाथ मंदिर बांधणारा राष्ट्रकूट शासक कोण होता? पहिला कृष्ण, तिसरा गोविंद, अमोघ वर्ष, दुसरा कृष्ण. कोणी बांधलेलं होतं? तर या ठिकाणी पहिला कृष्ण यांनी बांधलेलं होतं. पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रकूट साम्राज्यात परराष्ट्र व्यवहार कोण पाहत असे? राष्ट्रकूटांच्यात. तर यामध्ये कोण पाहत होतं सांगा पाहू? परराष्ट्रमंत्री, प्रशासकीय मंत्री, महासंधी विग्रही, विजयपती. कोणी? महासंधी विग्रही यांनी पाहत होते. पुढचा प्रश्न पहा. कन्नड भाषेचे पहिले कवी म्हणून ओळखले जाणारे कवी कोण? ए पंप, बी पोन्ना, सी श्रीविजया, डी रन्न. कोणी? पंप यांना आदिकवी म्हणून जे ओळखले जातात, कन्नड भाषेचे पहिले कवी म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न. कविराज मार्गांची निर्मिती करणारे श्रीविजय यांच्या दरबारात होते. कोणाच्या दरबारामध्ये होते कविराज मार्ग? तर ते अमोघ वर्षाच्या होते. बी. यानंतरचा प्रश्न पहा. आदिपुराण आणि विक्रमार्जुन विजय ग्रंथाचे लेखक कोण? तर कोण? यानंतरचा प्रश्न पहा. या विद्यापीठाकडून आदिकवी पंप यांच्या नावाने नाडोज पुरस्कार दिला जातो. कुठल्या सांगा पाहू? तर ते हंपी. पुढचा प्रश्न. कल्याण नावाचे नवीन शहर बांधणारा आणि त्याला आपली राजधानी बनवणारा शासक कोण? तर याचे ऑप्शन्स पहा. दुसरा तैलाप, सहावा विक्रमादित्य, पहिला सोमेश्वर आणि जगदेक मल्ला यांनी कोण बांधलेलं होतं? तर ते सोमेश्वर पहिला यांनी. सोमेश्वर पहिला. पुढचा प्रश्न पहा. चोल साम्राज्याची राजधानी कोणती होती? चोळ राज्याची राजधानी तंजावर ही होती. पुढचा प्रश्न पहा. या राजाला चोळ साम्राज्याचे शिल्पकार म्हणतात. कोणाला म्हणतात? राजराजा चोळ पहिला. चिकमंगळूर जिल्ह्यातील मुदिगेरे तालुक्यातील अंगडी गावाचे प्राचीन नाव काय होते? तर या ठिकाणी सोशेऊर हे नाव होते. सोशेऊर. होयसळ सम्राट विष्णुवर्धन यांचे पहिले नाव काय होते सांगा पाहू? बिट्टीदेव.
हरिश्चंद्र ही कविता रचणारे कन्नड कवी कोण होते? राघवांका किंवा राघवांक. यानंतरचा प्रश्न पहा. हळीबीड येथील होयसळेश्वर मंदिर कोणी बांधले? तर केतुमल्ला. पुढचा प्रश्न पहा. गंगाईकोंडा चोलपुरम शहर बांधविलेला चोल राजा कोण होता? कोण बांधलेला होता गंगाईकोंडा? तर हे चोळ राजा राजेंद्र यांनी बांधलेलं होतं. कवी चक्रवर्ती ही पदवी मिळालेला कन्नड कवी कोण होता? कवी चक्रवर्ती कोणाला मिळालेलं होतं? तर ही कन्नड कवी रन्नाला मिळालेलं होतं. रन्न. रामानुजाचार्य यांनी कोणत्या पंथांची स्थापना केली होती? रामानुजाचार्यांनी सांप्रदायिक विशिष्ट अद्वैत. कुठलं? विशिष्ट अद्वैत. शंकराचार्यांनी अद्वैतचं केलेलं होतं आणि माधवाचार्यांनी द्वैत. आणि काय कवी कैलासा शैव धर्म स्थापन केलं होतं बसवेश्वरांनी. पुढचा प्रश्न पहा. तंजावरमध्ये राजराजा चोळने आणि बांधलेले मंदिर कोणते होते? तर ते कोणी बांधलेले होते? बृहदेश्वर मंदिर. कुठला? बृहदेश्वर मंदिर. चोल साम्राज्याची शिल्पकार कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात? तर ते राजराजा चोळ पहिला यांना म्हणतात. तर अशा प्रकारे महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला ठरणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.